चला, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही निघालोय नवीन डेस्टिनेशनवरती. आता आम्ही जातोय जयगड ठिकाणी, जयगड किल्ला बघायला. तर गेट लावायचा राहिला. तर मस्त हे बघा आंबे, चलता बोलता डोक्यालाच लागतात डायरेक्ट. आंबे उतरायला चालू आहेत. गेट उघड ना, गेट उघडावं लागेल. हा जाय. चला, तर थोडं ऊन आहे पडलेलं, 11 वाजलेत. पण आता तुम्हाला व्लॉगिंग दाखवायचा एक हट्टच आहे आमचा. पण तुम्हाला तुमच्यासाठी कोकण दर्शन किंवा व्हिडिओज वगैरे, नवीन नवीन ठिकाणं हे आम्ही आवर्जून दाखवण्याचा प्रयत्न करू. तर कसं वाटतंय दुपारचं कोकण, 11 वाजताचं कोकण, हे असे आंबे, नारळ आणि कोकणात फिरायला आलेली ही अशी लोक, किती छान वाटते. कोकणातल्या पाण्याने थोडी सर्दी झाली आहे, पण इट्स ओके, आम्ही फिरतच राहणार. तर तुम्हाला एक दृश्य दाखवतो. आता एक टर्न मारून गेलो ना मी, एक सीन दिसल. आणि हा बघा कसला सुंदर सीन आहे. एकदम असा गोल रोड आहे आणि असे नारळाचे झाड. आम्ही मगाशी इकडून आलेलो गणपतीपुळेहून, आता सरळ जातो इथून, कारण की हा रोड जातो मालगुणला आणि मालगुण वरून जवळ आहे जयगड. जवळ नाही म्हणता येणार, पण तो रोड तिकडून जातो सरळ तसाच. कोकणातले हे छोटे छोटे रोड खूप आवडतात मला. नवीन रोड झाला वाटतं. हे बघा कोकण मधले कसे रस्ते. ह्या रस्त्यामुळे तर कोकण कोकण वाटतं. विचार करा पावसाळ्यात कसलं भारी वाटत असेल. हे केवढूचा रस्ता आहे ना, किती भारी वाटतं. इकडून नारळ वगैरे, इकडून तसला लाल चिऱ्यांचा भिंत बांधलेला कंपाऊंड टोटल. हा आम्ही आलो आहोत गणपतीपुळे टू जयगड रोडला. हे आहे मालगुण. आता सरळ असंच जाऊया आपण जयगडला. हे बघा, आता ह्या पुलावरून ना किती सुंदर असं दृश्य दिसतंय बघा. तिकडून ना भरतीचं पाणी आलेलं आहे आणि इकडे गाव आहे, ते छोटे छोटे मंदिर होते. हे बघ कसलं भारी दिसतंय ना. हे असे जहाज वगैरे. जास्त पाणी आल्यावर ते कसं राहत असेल रे तिथं. सवय झाली असेल. झाडं ते पण वाहून आलेत काही. नाही नाही, उगवलेले. उगवलेत का? हा. तर लय मस्त दिसतं ते गाव. आता गाडी लावूया इथं मस्त कुठेतरी आणि आपण जाऊया जयगड किल्ला फिरायला. म्हणजे का इथं हा आहे महादरवाजा जयगड किल्ल्याचा. आणि इकडे एक दरवाजा आहे, पण नाव नाही दिलेलं. हा मस्त आहे इकडून ना. आमचे दुर्ग, आमचा अभिमान. गडावर स्वच्छता ठेवा. वा, गार वाटलं रे, आहे का नाही? असं वाटायला इथंच बसावं. हा आहे जयगड किल्ला. तर आपण प्रत्येक किल्ल्यावर जसं फिरतो तसं, जसं मंदिराला प्रदक्षिणा घालतो तसं आपण अगोदर डावीकडून निघूया. हे जयगड किल्ल्यामधलं सर्व असं काही दिसतंय. पहिल्याच वेळेस आलं तर पहिल्याच वेळेस आलो इथे मी. काही नाही म्हणजे. वा, मध्ये असं आहे, जनावरांनी सगळी घाण केलेली आहे मधात. पण भरपूर किल्ल्यावर असं वास्तू चांगले दिसत आहेत ना. म्हणजे एकदम पडलं. तर आपण डाव्या साईडकडून किल्ला एक्सप्लोअर करायला चालू केले. हा बघा, हा आहे समोरचा बुरुज. बुरुजावर पण जायला रस्ता आहे,
पण आपण बघूया. पण हे सिमेंटाचं बांधकाम दिसतंय, कारण की बुरुजावर हे नवीन बांधकाम आहे. पण हे झाडं कसे उगवलेत बघा. हे सगळ्या भिंतीवर झाडं उगवलेत. हे नवीन बांधकाम केलेलं आहे, सिमेंटाचं बांधकाम आहे. काऊन बसली? त्यावर विसावा थोडासा. बरं आहे तरी पण पडझड नाही जास्त है ना. पडझड नाहीये, डागडुजी केलेली, पण खूप जुनी आहे. ते पहिलं गाडीचं. हे बघा, इथं गाण्यांचा आवाज येतोय वाटतं. या गावामध्ये लग्न आहे, जयगड मध्ये लग्न असणार आहे. जायचं का जेवायला? मंडप आहे नाही. मासे असतात का? वा, हे बघा खूप सुंदर आहे. तुम्ही ना एक तर सकाळी सकाळी आहे, नाहीतर मग 5 वाजल्याच्या नंतर हा गड फिरायला या. सध्या उन्हाचा खूप पारा आहे, त्यामुळं आहे का नाही. बुरुज वगैरे चांगले तिथले, फक्त इथं थोडस डागडूज जर केली ना तर हा किल्ला खूप चांगला हे होईल. ह्या पायऱ्या आहेत इकडून पण यायला. नाही तर बुरुज. हे बघा मित्रांनो, हे कशाचं झाड आहे रे? चाफ्याचं झाड आहे काय? चाफा. किती फुलं आलेत त्याला. मग अशी पाहिजे होता आपल्याला चाफा. हा, येऊन जाऊ आपण जाताना थोडे. तिकडे ते मंडपावाले मला बोलू लागले जेवायला, पण म्हणलं जाऊ दे आता, गड फिरायला आलोय. जावा ना मग. हा ना, म्हणू लागले ओ येवले, ओ येवले सर, येवले सर, ओ येवले सर, जेवायला या म्हणू लागले. चला मग मी पण येते. मी म्हणू लागले मोतीचूर लाडू म्हणू लागले ते. इकडून मी आले. वाह, इकडून जयगडच्या किल्ल्यावरून कसला भारी नजारा दिसतोय समुद्राचा. आणखीन जवळ जाऊन दाखवायचा किती प्रयत्न फुलं करूया. आले त्याला. किती फुलं आले त्या झाडाला आणि एकही पान नाही. हे दिवस मावळा तर कसलं सुंदर दिसत असेल. हा, फुल ऑफ नुसतं हे येतं. आपण वापस आले ना तिथं फोटो काढून भारी निघणार आहेत. मला फुलं न्यायचे. वाह, मस्त रे किल्ला. हे बघा ना, किती पाषाणात खांदून सगळीकडे असं. मला वाटतं किल्ल्याच्या चौकडून असं आहे, आणि पहिले ह्याच्यात पाणी सोडून मग काहीतरी मगरी सोडीत असणार आहे, हा ना. चल. अरे इथं जरा बुरुज ढासळलेला आहे, हळून जाऊया. थोडी वेळ व्हिडिओ थांबवतो आणि खाली हळून जातो. हे बघा केवढा मोठा. काय वड आहे का पिंपळ आहे रे? पिंपळ नाही ना, पिंपळाचं झाड आहे. पिंपळाचे पानं असे असतात. काय माहित नाही हो काय, पण लय मोठे वड आहे ना. वडाला पारंब्या असतात, पिंपळाला थोडे असतात. बरं वड आहे. हो, कार सावली. खूप मोठा वड आहे. मस्त दिसायला एकदम. साईडलाच इथं मस्त समुद्र मोठा आणि किल्ले. जयगड किल्ला. ती JSW कंपनी आहे, खूप मोठी कंपनी आहे ती. आणि इकडं ना, इकडं वेळणेश्वर आहे, गुहागर, वेळणेश्वर. आणि ह्या साईडला गणपतीपुळे, रत्नागिरी. आणि हा आहे जयगड किल्ला. उन्हाळ्यामध्ये ट्रेकिंग. हा, ट्रेक नाहीये जास्त. हे काय आहे? हे नवीन बांधलेलं आहे काहीतरी, पण सगळं मंदिरासारखं काहीतरी. कशाचं मंदिर काहीतरी वेगळंच आहे ते. त्याच्या सगळं नावन दिलं काय नून बायनून. येडपटे कशाला येतात काय माहिती. भगवा ध्वज कसलं फडकतंय. इथं चाफ्याचे फुलं लय चाललेत, म्हणजे एवढे झाडांना बघितले ना मी. पाला हे कमी बघा आणि डायरेक्ट फुलं आंब्याचे जास्त. झाड काय आणि आंबेत खाली पडलेले 2-3. हा का? इथं आंब्याचं झाड. असे आंबे आले की डायरेक्ट तोडून खायचे. हे बघ ना, त्या तो हे ते. हे बघा मित्रांनो, किती आंबे तिथं. हा, कोकणात आले आंबे खायची मज्जाच आहे. पण यस. हा बघ तो वड आहे आणि हा पिपळ आहे. पिपळ बघ कसा असतोय, पिपळाचं पान बघ. तिथं भरपूर आंबे होते. कोकणातले नारळाचे झाड. आणि हा जयगडचा समुद्र. तुला माहिती का, त्या तिथून जेट्टीने आपण गेलेलो, तिथं मोटरसायकल जेट्टी टाकायची आणि तसं त्या कडेला उतरायचं. आठवलं. हा, भारी ना. हे झाड लयच मस्त दिसायले. हे पिंपळाचं. हा, तोडलेलं भगवा ध्वज बघ कसा फडकतोय. भरपूर वास्तू आहेत बरं का जुन्या, फक्त त्याला रचना द्यायचं काम आहे. नाही तर असं पडझड बघ ना. घरांचे वगैरे. नाही तर किती
अवाढव्य किल्ला आहे हम्म. आणि टोटल तटबंदी असेल तशी आहे. बंदी. आव. हा भगवा ध्वज आणि तुझ्यासाठी सरप्राईज देऊ का? काय आंबे. तेव्हा आपला बॅटरी चालूच आहे रे, त्यामुळे चार्जिंग उडत असेल. हा बघ ना आंबे, बघ ना आंबे आंबे डायरेक्ट आणि पिकलेले हा आंबे आहेत. कसलं भारी दिसायले. हो ना, डायरेक्ट पिकलेले आहेत रे सगळे, पिवळेच. तिथं जाता येत नसेल त्यामुळे हा राहिलेत ते. किती आंबे आहेत हे. चला तर आपण जातोय दर्शनासाठी आणि मी फर्स्ट टाइम गडावर आलो त्यामुळं मंदिर पण मला माहित नाही की हे कोणत्या देवाचं आहे. आता हे आपल्यासाठी सरप्राईज असेल आणि आपल्या सबस्क्रायबर्स साठी सुद्धा सरप्राईजच असेल. गणपती बाप्पा मोरया. चप्पल छान आहे ना, जुनही एकदम आहे का ना. तर असा होता हा जयगड किल्ला. हा झाला आपला बघून, गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, पूर्ण किल्ला बघितला. किल्ल्याच्या बुर्ज भरपूर आहे, तटबंदी एकदम भक्कम आहे आणि आता आपण जातोय बाहेर आहे का नाही. चल. चला तर आपला जयगड किल्ला झालाय बघून. किल्ला मस्त होता, टोटल तटबंदी एकदम जशाची तशी आहे आज पण, आणि गणपती बाप्पांचं मंदिर पण आहे त्याच्यावरती. तर बघण्यासारखं म्हणजे तुम्ही दिवस मावळता सनसेट किंवा सकाळी सूर्योदय वगैरे ह्या टायमाला जर आले तर आणखीन बघायला भारी वाटेल. असं उन्हात आले तर तुम्हाला वाटेल की कुठं आलोय असं होईल, कारण की हा भुईकोट किल्ला आहे, समुद्र किनाऱ्यावर आहे. तर म्हणजे असं उंच नाही, ट्रेकिंग वगैरे काही नाहीये, तुम्ही फॅमिली वगैरे घेऊन इथे येऊ शकता, बघू शकता. तर चला आता आपण जाऊया पुढल्या डेस्टिनेशन वरती. आता आपण कराटेश्वर शिव मंदिराकडे जाऊया आणि जयगड किल्ल्याचा व्लॉग इथंच संपून टाकूया आणि स्टार्ट करूया कराटेश्वर शिव टेम्पल.